बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला घवघवीत यश, प्रशासन झुकले, सर्व मागण्या लेखी मान्य, दुळगाव रस्ता मंजूर, स्वच्छतेचे ठोस आश्वासन। रिपब्लिकन सेनेच्या वतीने नगरपंचायत कवटेमहाकाळ कार्यालयासमोर करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनाला घवघवीत यश मिळाले आहे। जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने व युवक जिल्हाध्यक्ष माननीय संतोषभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला शेकडो गावकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला। नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या सर्व मागण्या अखेर प्रशासनाने रात्री उशिरा लेखी स्वरूपात मान्य केल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। प्रशासनाकडून लेखी उत्तर प्राप्त झाल्यानंतर आंदोलकांनी अधिकाऱ्यांकडून ज्यूस स्वीकारून आंदोलनाची स्थगिती जाहीर केली। मात्र दिलेल्या लेखी आश्वासनानुसार कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला। पंचायत कवटेमहाकाळच्या समोर आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं संतोष कुमार वनकडे आणि आमची पूर्ण रिपब्लिकन सेनेची तसेच कवटेमहाकाळ शहरातील नागरिकांच्या माध्यमातून दुळगाव रस्ता तात्काळ करून द्या आणि शहरातली स्वच्छता ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे या मागणीसाठी अमरण उपोषण करण्यात आलं होतं। आताच एक 5 मिनिटापूर्वी अधिकारी आले आणि त्यांनी दुळगाव रोडला मान्यता आणि स्वच्छतेच्या बाबत जे नाले मोकळे नाले आहेत त्यांची 8 ते 10 दिवसामध्ये त्यांची स्वच्छता रोज करणार आणि करून त्या नाले झाकून टाकणार अशा पद्धतीचं लेखी आश्वासन पत्राच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं कवटेमहाकाळमध्ये गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं विकास कामं व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झालेली नाहीत आणि आम्ही ज्या वेळेला एका महिन्यापूर्वी एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व नावाच्या एक सिरियल चालू केली आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स यायला लागले। त्या प्रॉब्लेम्स मधले जे 3 कॉल आहेत त्या तिन्ही कॉलच्या आमच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या नागरिकांनी मांडलेल्या त्या आज आमच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा ज्या कवटेमहाकाळ मधल्या 17च्या 17 वार्डामध्ये कोणत्या पण समस्या असू देत तर आमच्या एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्वला तुम्ही कॉल करून त्याचा ही करावा असे मी सगळ्यांना विनंती करतो आणि रोज एक नवीन पद्धतीनं नवीन विषयावर नवीन लोक आमच्या संघ जोडायला लागलेत। खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया आहे आणि ती सोशल मीडिया वापरून आपण कवटेमहाकाळ शहर आणि कवटेमहाकाळ परिसर ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप कसं करता येईल एक रोल मॉडेल म्हणजे येणाऱ्या नगराध्यक्षांना कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं किंवा गेल्या 4 वर्षापूर्वीचे जे पदाधिकारी आहेत नगरसेवक नगराध्यक्ष त्यांनी कसं काम करायला पाहिजे होतं एक आपल्याला रोल मॉडेल करून तयार करून या 8 महिन्यामध्ये द्यायचं आहे। त्याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी इथंच थांबतो। आपलं आजचं आंदोलन संतोषचं आंदोलन सक्सेस झालेलं आहे आणि ते आंदोलन सक्सेस झाले त्या पद्धतीनं आपण आज प्रशासनाकडनं ज्यूस घेऊन आजचं आंदोलन आपण सोडलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा। दुळगाव रस्ता अखेर मंजूर। दुळगावकडे जाणारा जत रोड ते सुमारे 348 मीटरचा रस्ता जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व नागरिक वस्ती सुधारक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे। हा रस्ता एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले आहे। स्वच्छतेबाबत ठोस निर्णय सनी लोंढे यांच्या घराजवळील गटारीची तात्काळ स्वच्छता करून घेण्यात आली आहे। उर्वरित खुल्या गटारी 5 दिवसात झाकण्यात येणार असून गटार स्वच्छता आता महिन्यातून एकदा नव्हे तर दर 15 दिवसांनी केली जाणार आहे। परिसरातील जेंट्स मुतारी बाथरूम व संपूर्ण परिसराची स्वच्छता रोजच्या रोज केली जाणार असल्याचेही प्रशासनाने मान्य केले। मुख्याधिकारी शिष्टमंडळाकडून लेखी मान्यता नगरपंचायत कवटेमहाकाळचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सर्व मागण्या मान्य केल्या। यामध्ये प्रशांत होनराव कार्यालयीन अधीक्षक, मयूर शिंदे अभियंता, पंकज गौरी शहर अभियंता, विशाल बहिरे सीसी, जालिंदर माने आरोग्य लिपिक, भानुदास पाटील लिपिक यांचा समावेश होता।
इशारा स्पष्ट, जर 5 दिवसात गटारीतील घाण काढली नाही व नियमित स्वच्छता झाली नाही तर पुढील आंदोलनात गटारीतील घाण थेट नगरपंचायत कार्यालयात टाकण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंदोलकांकडून देण्यात आला. आंदोलनात उपस्थित मान्यवर माननीय डॉक्टर शंकरदादा माने, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना, माननीय संतोष भाऊ वानखडे, युवक जिल्हा अध्यक्ष संजना आठवले, सरपंच इरडी छाया कांबळे, महिला तालुका अध्यक्ष अमोल वाघमारे, शहराध्यक्ष मधुकर पवार, शहर उपाध्यक्ष सुनील खोत, आलोक कांबळे, संजय सगरे, रवींद्र वाघमारे सर, उमाकांत कोरे सर, अशोक बाबर सर, सुनील कांबळे, अरमान शेख, तुषार वानखडे, आकाश लोंढे, इर्शाद गुलाब शिरोळकर, संजय कोळी, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मारुती सातपुते सर तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.